नमस्कार, आपला विकास यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या शॉर्ट व्हिडिओजना आणि याच्या आधीच्या व्लॉग्सला किंवा माझ्या व्हिडिओजना तुम्ही खूप प्रेम देता, त्याच्यासाठी मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज एका विशेष विषयाला घेऊन मी आलेलो आहे आणि विषय असा आहे की चला स्वतःवरती प्रेम करूया. आता तुम्ही म्हणाल की स्वतःवरती प्रेम करूया हे काय नवीन. बरेचदा काय होतं, प्रेम करूया म्हटलं की दुसऱ्यावर प्रेम करायचं असा आपला मुद्दा असतो. पण याच्यामध्ये आपण कुठेतरी स्वतःला विसरलेलो आहोत असं माझं ठाम मत आहे. ते आधी मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन पण करेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतःवरती प्रेम करायचं विसरलाय किंवा स्वतःलाच विसरलाय. आणि त्याच्यानंतर थोडा विचार करूया की कसं आपण स्वतःवरती प्रेम करू शकतो. मी 5 मुद्दे खास लिहून काढले तुमच्यासाठी, बघा तुम्हाला कितपर्यंत ते रिलेट होतात. पहिला मुद्दा आहे की स्वतःला आपण विसरलोय. आता स्वतःला विसरलोय म्हणजे काय बोलायला लागलं असं तुम्हाला वाटेल, पण स्वतःला विसरलोय म्हणजे आपण आहे ना, गडबड गोंधळ, आपलं काम, आपलं पॅशन आणि आपल्या आजूबाजूचा गोतावळा या सगळ्यांमध्ये स्वतः आपण सुद्धा आहोत हे बरेचदा विसरून गेलेलो असतो. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही स्वतःचा विचार कधी केलाय? म्हणजे लोक म्हणतात की तू स्वार्थी आहेस, पण तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही जास्त करून दुसरे काय म्हणतील असाच विचार करत असता. त्यामुळे हा मुद्दा जर तुम्हाला लागू होतोय तर स्वतःला विसरलेले असाल तर गरज आहे तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याची. नंबर 2, स्वतःपेक्षा इतरांसाठी सगळं करताय. ही गोष्ट तर मला वाटतं की ऐकणाऱ्या म्हणजे हा व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच जणांना लागू होते. मी म्हणत नाही की इतरांसाठी करणं वाईट आहे, पण स्वतःची वाट लागेपर्यंत, स्वतःला विसरून, स्वतःला त्रास देऊन आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी करतो तेव्हा आपण काय नंतर त्रास सहन करतो ना, कारण नंतर कुणाला काही पडलेलं नसते. तुम्ही केलं तरी तुम्हाला नावं ठेवणार आहेत लोक, नाही केलं तर मग तर ठेवणारच आहे. त्यामुळे स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करत असाल तर गरज आहे तुम्हाला स्वतःवरती प्रेम करण्याची. नंबर 3, स्वतःला तुम्ही गृहीत धरलंय का? हा मुद्दा तर मला वाटतं की तुम्हाला पटणारच आहे. स्वतःला गृहीत धरलेलंच असतं, म्हणून तर तुम्ही स्वतः विचार न करता दुसऱ्यासाठी काहीतरी करता. स्वतःला टॉर्चर करून घेता, स्वतःची किंमत करत नाही, स्वतःला व्हॅल्यू देत नाही, स्वतःला वेळ देत नाही, तुम्हाला काय वाटतं याचा विचारच करत नाही. हे सगळं काय लक्षण आहे स्वतःला गृहीत धरण्याचं? लोक तुम्हाला गृहीत धरतात तो मुद्दा लांबचा राहिला, तुम्ही स्वतःला गृहीत धरला हा मुद्दा अगदी अधोरेखित करण्यासारखा आहे. आणि खरंच सांगतो, आपण स्वतःला लिटरली इतकं गृहीत धरलेलं असतं की आपल्याला बरेचदा जो काही त्रास होतो ना त्याचा स्वतःचा परिणाम असतो, म्हणजे स्वतःला गृहीत धरण्याचा परिणाम असतो. तुम्ही विचार करा की तुम्ही किती स्वतःचा विचार केलाय आतापर्यंत. मी म्हणतो एवढं स्वतः करतोय, सेल्फिशनेस हे नाही मी सांगत आहे. दुसऱ्यासाठी करताना सुद्धा स्वतःचा विचार न करता करणारी लोक मी बघितलेत, आणि त्यासाठी हा अवेअरनेस त्यांना जाणीव व्हावी म्हणून मी मनापासून एवढं बोलतो. आणि पुढचा मुद्दा जो आहे नंबर 4, नको असताना सुद्धा आपण मनाविरुद्ध गोष्टी करतो. आपल्याला नको असताना सुद्धा खूपदा बघा, तुम्हाला गोष्टी नको असतात, तुम्हाला समोरच्याचं एखादं काम करायचं नसतं, तुमच्या मनात ते नसतं, एखाद्या ठिकाणी तुम्हाला चल म्हणतात, तुम्हाला जायचं नसतं, तुम्हाला कंटाळा आलेला असतो, पण तुम्ही त्याचं मन राखण्यासाठी त्याला बरं वाटावं म्हणून जाता. वाईट नाही, एखाद्याला बरं वाटावं म्हणून जाणं बरोबर आहे, पण किती वेळेला? हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना. तुम्हाला नाही वाटतंय, तुमची इच्छा नाही आहे जाण्याची, तर स्पष्टपणे समोरच्याला आपण नकार देता आला पाहिजे. तो माझा पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आपण नको असताना सुद्धा खूप साऱ्या गोष्टी करतो कारण दुसऱ्याला बरं वाटावं. किती लोकांना बरं वाटण्यासाठी करणार? चांगलं असावं माणसाने, पण इतकं चांगलं की आपल्या चांगुलपणाचा आपल्यालाच त्रास होईल एवढा. तुम्हाला माहिती आहे, अति चांगुलपणा सुद्धा खूप नडतो. आणि जर तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध नको असताना सुद्धा गोष्टी करत असाल तर तुम्ही स्वतःला गृहीत धरलंय, आणि म्हणून तुम्हाला गरज आहे स्वतःवर प्रेम करण्याची. आणि शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे, आणि हा मुद्दा मला वाटतं की याच्याबद्दल तर अजून थोडं डिस्कशन आपण पुढच्या व्हिडिओजमधनं पण करू, पण 5वा मुद्दा आहे, नाही म्हणता न येणं. हा एकदम ज्वलंत मुद्दा आहे. बरेचदा मी बघितलंय, लोक आहेत ना, नाही म्हणत नाही, प्रत्येकासाठी ते अवेलेबल असतात, काही करू दे, नाही म्हणायचं नाही, का त्याला वाईट वाटेल. अरे तुला काय वाटतं याचा कधीतरी विचार कर की मित्रा. खरं सांगतो तुम्हाला, नाही म्हणणं ही एक कला आहे, म्हणजे समोरच्याला दुखवायचं पण नाही आणि त्याला नाही पण म्हणायचं. बरेचदा होय म्हणून आपल्या मनाविरुद्ध आपण गोष्टी, मगाशी मी म्हटलं, मनाविरुद्ध गोष्टी करणं कारण तुम्हाला नाही म्हणता येत नाही, आणि नाही म्हणता येत नाही म्हणून तुम्हालाच त्रास होतोय. आणि जर तुम्ही सुद्धा याचे विक्टीम असाल, जर तुम्हाला नाही म्हणता येत नाही लोकांना, योग्य पद्धतीनं तुम्हाला नकार देता येत नाही, तर खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःवरती प्रेम करण्याची गरज आहे. हे मुद्दे जर तुम्हाला लागू होत आहेत ना, तर तुम्हाला स्वतःवरती प्रेम करण्याची गरज आहे. आणि म्हणून ही सिरीज मी सुरू केली आहे, आणि याच्यामध्ये मी असे पॉईंट्स मांडणार आहे ज्यानं तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्हाला स्वतःवरती प्रेम करण्याची किती गरज आहे. आणि याने थोडा जरी तुम्हाला फरक पडला ना, तर मला खूप आनंद मिळणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला माझ्या घडत असतात आणि त्याच्यातनंच मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवतो. तर आता मी पुन्हा एकदा समराईज करतो.
5 मुद्दे आपण डिस्कस केले आणि जर ते तुमच्याबरोबर होत असतील तर तुम्हाला स्वतःला वेळ देण्याची, स्वतःला विचार करण्याची, स्वतःवरती प्रेम करण्याची गरज आहे. पहिला मुद्दा, स्वतःला विसरलेले आहात. ऑब्व्हियसली लोकांच्या गर्दीमध्ये स्वतःला विसरलं. दुसरा मुद्दा, स्वतःपेक्षा इतरांसाठी सगळं करत असता, स्वतःचा विचार करत नाही, स्वतःला वेळ देत नाही, स्वतःची किंमत करत नाही. तर दुसरा मुद्दा सुद्धा. तिसरा मुद्दा, स्वतःला गृहीत धरले, अरे बापरे ते तर फार भयंकर गोष्ट आहे, त्यामुळे ती तर होताच कामा नये. नंबर 4, नको असताना गोष्टी करणं हे टाळा. खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला नंतर त्याचा फार फ्रस्ट्रेशन आणि त्याचा फार त्रास होणार. आणि शेवटी नाही म्हणायला शिका, काहीही बिघडत नाही. सवय लावलीत ना की मात्र मग तुम्हाला त्रास होणार. मग नंतर लोकांच्या नावानं ओरडून उपयोग नाही. त्यामुळे जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही आहात, स्वतःची किंमत करत नाही आहात, तर खऱ्या अर्थानं तुम्हीच तुमचे दुश्मन आहात. आणि मला तर लिटरली वाटतं बाहेरच्या दुश्मनाची गरज नाही आपल्याला. जर आपण स्वतःची किंमत करत नाही, स्वतःची व्हॅल्यू करत नाही, तर आपल्याला आपणच डिमॉलिश करण्यासाठी, आपलीच वाट लावण्यासाठी आपण इनफ आहोत. निगेटिव्हिटी नका घेऊ, पण मुद्दा समजून घ्या की स्वतःची किंमत करणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे. अदरवाईज तुम्हाला लोक कुठेही नेऊन टाकतील, म्हणजे तुम्हाला एकदम तुमची किंमत, व्हॅल्यू झिरो करून टाकतील. त्यामुळं जशाच तसं व्हा, वाईट वागू नका. मला ऑब्व्हियसली वाईट वागण्याचं मला तुम्हाला हेतू सांगायचं नाही, स्वार्थी व्हा असं पण मला म्हणायचं नाही. पण हा मुद्दा समजून घ्या, स्वतःची व्हॅल्यू जर आपण नाही केली तर कोणीही आपली व्हॅल्यू करणार नाही. प्लीज हा मुद्दा समजून घ्या आणि तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जर ते सुद्धा असं स्वतःला गृहीत धरून स्वतःला टॉर्चर करत असतील, स्वतःची व्हॅल्यू करत नसतील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि स्वतःवरती प्रेम करायला आत्ता या क्षणापासून लागा, कारण स्वतःवरती प्रेम करणं हे फार फार गरजेचं आहे. धन्यवाद. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपला विकास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर माझं इन्स्टा पेज आहे आपला विकास, याच्यावरती छोट्या छोट्या व्हिडिओजमधून मी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करतो, तिथेही मला फॉलो करायला विसरू नका. आपला विकास लवकरच तुम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओज घेऊन भेटेल. नक्की वाट पहा. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा. देव तुमचं भलं करो. नमस्कार.